Play sit and go tournaments 24/7 only on Ace 23. This game involves an element of financial risk and may be addictive. Please play responsibly and at your own risk. आता अफगाणिस्तानातून याकडेची सर्वात मोठी बातमी येते आणि अतिशय धक्कादायक बातमी आहे. काबूल विमानतळावर तालिबान्यांकडून 150हून अधिक नागरिकांचं अपहरण करण्यात आलेलं आहे. शिवाय अपहरण झालेल्यांमध्ये भारतीय नागरिकांचा सुद्धा समावेश असल्याची माहिती मिळते. तर अतिशय मोठी बातमी म्हणावी लागेल आणि धक्कादायकही बातमी तितकीच आहे. अपहरण झालेल्या सर्वाधिक भारतीय नागरिकांचा यामध्ये समावेश आहे. अपहरण झालेल्या नागरिकांमध्ये काबूल विमानतळावर तालिबान्यांकडून 150हून अधिक नागरिकांचं अपहरण करण्यात आलेलं आहे आणि अपहरण झालेल्या मध्ये सर्वाधिक भारतीय नागरिकांचा समावेश आहे. श्रीधर हसबनीस आपले प्रतिनिधी आपल्याला अधिक माहिती देतील. श्रीधर, काय अधिक अपडेट्स आहे? नक्कीच खूप गंभीर अशी बातमी आपण म्हणू शकतो, कारण की आपल्याला माहिती आहे तालिबानने जेव्हा सत्ता अफगाणिस्तानमध्ये स्थापन केली त्यानंतर कुठल्याही इतर देशांच्या लोकांना तर त्रास होणार नाही असं म्हटलं होतं. विशेषतः भारताबद्दलही त्यांनी मैत्रीपूर्ण संबंध ठेवू असं म्हटलं होतं. मात्र प्रत्यक्षात आता असं होताना दिसत नाहीये. आपल्याला पाहायला मिळतंय काबूलमध्ये जे भारतीय अडकले होते त्यांना आता तालिबान्यांनी अपहरण केल्याचं आपल्याला कळत आहे. जवळपास 150 जणांना त्यांनी आतापर्यंत अपहरण केल्याची माहिती आहे आणि NIA वृत्तसंस्थेने ही माहिती दिली. आपल्याला माहिती एका बाजूला भारतीयांकडनं तिथल्या जे भारतीय अडकलेत त्यांना भारतात आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. एअरफोर्सकडनं आपलं C-130J हे विमान सुद्धा तिकडे पोहोचलंय. असं असताना ही बातमी मात्र आपल्यासाठी गंभीर म्हणायला लागेल. बरोबर, अतिशय गंभीर बातमी म्हणावी लागेल. श्रीधर, या नागरिकांना आता कुठे ठेवण्यात आले याबद्दल काही माहिती मिळते? नाही, आत्ताच माहिती आल्यानुसार अपहरणाची बातमी नुकतीच आली आहे. अफगाणिस्तानमध्येच काबूलचं एकूणच आता सत्ता असल्यामुळे ते अफगाणिस्तानमधले म्हणजे काबूलमध्येच असतील असं आता सध्या तरी सांगू शकतो आपण. श्रीधर, तू राहाच आपल्यासोबत. पण आपल्यासोबत आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक शैलेंद्र देवळांकर सर जोडले गेलेत. शैलेंद्र सर, तुम्ही बघितलं असेल की काबूल विमानतळावर 150 पेक्षा जास्त नागरिकांचं अपहरण करण्यात आलेलं आहे आणि भारतीय नागरिकांचा सुद्धा त्यामध्ये समावेश आहे. किती मोठी बातमी म्हणावी लागेल. तुमची प्रतिक्रिया सर पहिली? ही अत्यंत गंभीर अशा स्वरूपाची बाब आहे. याचं कारण असं आहे की तालिबाननी आणि त्यांच्या प्रवक्त्यांनी, त्यांच्या सर्वोच्च नेत्यांनी यापूर्वीच अशा स्वरूपाचं आश्वासन अनेक प्रेस कॉन्फरन्सेसच्या माध्यमातून दिलेलं आहे की आम्ही विशेष करून जे इतर देशांमधले लोक आमच्याकडे अडकलेले आहेत त्यांच्या सेफ ट्रान्झिटसाठी किंवा त्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास हा आमच्याकडनं दिला जाणार नाहीये. आणि भारतीयांच्या बाबतीमध्ये आपण असं सांगू शकतो की साधारणतः 1000 भारतीय तिथे अडकलेले आहेत आणि भारताबरोबर आमचे संबंध सुधारण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. भारताने आपला दूतावास देखील काबूलमध्ये चालू ठेवावा, आम्ही त्यांना पूर्ण संरक्षण देऊ, अशा प्रकारचे वक्तव्य देखील तालिबानकडनं आलेले होते. आणि जर अशा स्वरूपाने अपहरण झालेलं असेल आणि त्यामध्ये जर काही भारतीय नागरिकांचा देखील समावेश असेल तर ही निश्चितच अत्यंत गंभीर अशा स्वरूपाची ही बाब आहे. विशेष म्हणजे आजच नॅटो देशांचं एक अत्यंत महत्वपूर्ण अशा स्वरूपाची एक बैठक होती आहे आणि नॅटो देशांकडे त्यांचा एक निर्णय घेण्याची शक्यता आहे की जर तालिबान पूर्वीसारखंच राहत असेल आणि त्यांच्या सुधारणा होणार नसेल तर तालिबानच्या विरोधामध्ये आर्थिक निर्बंध लावता येऊ शकतात का, अशा प्रकारचा विचार केला जातो आहे. त्यामुळे मला असं वाटतं की जर तालिबान असं वागणार असेल तर हा अत्यंत गंभीर आहे. अत्यंत गंभीर घटना म्हणावी लागेल. देवळांकर सर तुम्ही राहाच आपल्यासोबत. पण आपल्यासोबत आमचे प्रतिनिधी प्रणय उपाध्याय सुद्धा जोडले गेलेले आहेत. प्रणय, क्या और जानकारी है? बहुत बड़ी घटना कही जा सकती है कि तालिबान ने 150 से ज्यादा लोगों का अपहरण किया है, उसमें भारतीय नागरिक भी है. प्रणय, मेरी आवाज आप तक पहुंच रही है? काही तांत्रिक अडचणींमुळे प्रणय यांच्यापर्यंत आपला आवाज पोहोचत नाहीये. मी पुन्हा एकदा देवळांकर सरांकडे जातो. देवळांकर सर, तुम्ही ज्याप्रमाणे म्हटलात की तालिबानने सांगितलं होतं की आम्ही आमच्या वागण्यात सुधारणा करू, परंतु परत एकदा तसं दिसत नाहीये. तालिबान आपल्या पूर्व वागणुकीवर ठाम असल्याचंच हे चित्र दिसतं म्हणावे लागेल. नाही, आता याच्यामधनं काही गोष्टी अजूनही स्पष्ट व्हायच्या राहिलेल्या आहेत. एकतर तालिबानचं असं स्पष्टपणे म्हणणं आहे की लोकांनी देश सोडून जाऊ नये आणि जवळपास 10,000 सध्या अफगाणी लोक जे आहेत नागरिक हे सध्या काबूल आंतरराष्ट्रीय विमानतळावरती आहेत. आणि सगळ्यात महत्वाची बाब अशी आहे की ह्या लोकांना इतर देश हे स्वीकारायला तयार नाहीत. विशेष मंडळाने देखील आता असं सांगितलेलं आहे की आमची कॅपॅसिटी संपलेली आहे, आम्ही यांना स्वीकारणार नाही. परंतु इथं थवेच्या थवे काबूल इंटरनॅशनल एअरपोर्टला येत आहेत आणि तालिबानी त्यांना हे सांगण्याचा प्रयत्न करतात की तुम्ही इथं सेफ आहात, तुम्ही हे जाण्याचा प्रयत्न करू नका.
त्यामुळे या लोकांना डिस्करेज करण्यासाठी म्हणून त्यांनी अशा स्वरूपाचा निर्णय घेतला आहे का? पण जर असा निर्णय घेतला असेल आणि त्याच्यात भारतीय असतील तर मात्र हा धोका निश्चितपणे होतो, हा आंतरराष्ट्रीय मुद्दा बनतो आणि त्यामुळे आता या बाबतीची गंभीर दखल ही भारताला देखील घ्यावी लागणार आहे. विशेष म्हणजे तालिबानकडनं काही परदेशी नागरिकांचं अपहरण होईल असं सध्या वाटत नाहीये. तर कारण असं आहे की तालिबानचं शासन अजून घोषित झालेलं नाहीये, त्यांना राज्यकारभार करायचा आहे. सर, मी तुम्हाला थोडंसं थांबवतो, मी तुमच्याकडे परत येतो. आपले प्रतिनिधी प्रणय उपाध्याय आपल्याशी जोडले गेलेले आहेत. प्रणय, क्या और जानकारी है? बहुत बड़ी घटना है कही जा सकती है। काबुल के एयरपोर्ट पे 150 से ज्यादा नागरिकों का अपहरण किया है। The person you are speaking with has put your call on hold. Please stay on the line. आप काही तांत्रिक अडचणीमुळे प्रणय उपाध्याय यांच्याशी आपला संपर्क होऊ शकत नाही. देवळांकर सर, मी पुन्हा एकदा तुमच्याकडे येतो, तुम्ही तुमचा मुद्दा पूर्ण करा. मुळात असं आहे की तालिबानला आता राज्यकारभार करायचा आहे आणि हा राज्यकारभार करणं हे सोपं नाहीये. त्यासाठी त्यांना मोठ्या प्रमाणावरती आर्थिक तरतुदींची गरज आहे आणि आजच्या घडीला अशा प्रकारची परिस्थिती आहे की जी अफगाणिस्तानची रिझर्व्ह बँक होती त्या बँकेमध्ये जे 10 अब्ज डॉलरचे डिपॉझिट आहेत, ज्याच्यामध्ये 9,500 कोटींचं सोनं आहे, हे सगळंच्या सगळं सध्या बँक ऑफ अमेरिकेमध्ये आणि बँक ऑफ लंडनमध्ये ठेवलं गेलेलं आहे आणि हे अमेरिका आणि इंग्लंड दोघांनी पण फ्रीज करण्याचा निर्णय घेतलेला आहे. दुसरं असं आहे की त्यांना अनेक इस्लामिक देशांकडनं, युरोपियन देशांकडनं अफगाणिस्तानला मदतीचा स्रोत मिळत होता. ही देखील मदत थांबवली जाण्याची शक्यता, जर अशा प्रकारचं अपहरण झालं असेल तर त्यांच्याकडनं ही मदत देखील थांबवली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे तालिबान इतकी मोठे धाडस करेल, हिंमत करेल असं सध्या तरी मला वाटत नाहीये. नेमकं ह्याच अपहरणामागचं पर्पज काय आहे हे बघणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये जर भारतीय सापडलेले असतील तर याचा इंटरनॅशनल अँगल होतो. युनायटेड नेशनची सिक्युरिटी काउन्सिलमध्ये सध्या भारत नॉन परमनंट मेंबर आहे, अध्यक्ष पण आहे. भारत इमिजिएटली या संदर्भामधली एखादी बैठक देखील आमंत्रित करू शकतो आणि याच्यावरती मोठी चर्चा देखील तिथे घडवली जाऊ शकते. बरोबर आहे. पण सर, यामध्ये अमेरिकेचा सहभाग आपण कसा पाहायचा? कारण की जो बायडन यांनी असं सांगितलेलं आहे की आमचा जो उद्देश होता तो आता साध्य झालेला आहे, त्यामुळे अमेरिकेने आता पुढचा काढता पाय घेतला असं म्हणायचं? नाही, आता याच्यामध्ये एक आणखी मोठा अँगल असा आहे की बायडन यांनी असं स्टेटमेंट दिलेलं आहे की आमचे जे नागरिक, अजूनही अमेरिकन नागरिक हे पूर्णपणे अफगाणिस्तानमधनं काढण्यात आलेले नाहीयेत. अजूनही बरेच अमेरिकन नागरिक हे अफगाणिस्तानमध्ये अजूनही आहेत आणि त्यांना काबूल इंटरनॅशनल एअरपोर्टला खूप त्रास होतो आहे. त्यामुळे अशा स्वरूपाचे CNN कडनं रिपोर्ट दाखवले जात आहेत की ज्यामध्ये अमेरिकन नागरिकांना देखील त्रास व्हायला लागलाय. सर, मी तुम्हाला थोडंसं थांबवतोय. याकडेची सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतोय आणि ती म्हणजे तालिबान्यांकडून काबूल विमानतळावरील भारतीयांचं अपहरण झालेलं आहे. काबूल विमानतळावर हे अपहरण करण्यात आले आहे. तालिबान्यांकडून काबूल विमानतळावरील भारतीयांचं अपहरण झाल्याची मोठी बातमी आपण पाहतो आहोत. तेव्हा तालिबान्यांकडून काबूल विमानतळावर भारतीय नागरिकांचं अपहरण झालेलं आहे. काबूल विमानतळावर अपहरण झालेले हे सर्व भारतीय नागरिक आहेत अशी सूत्रांकडून माहिती मिळते. त्यामुळे अफगाणिस्तानातून या घडीची सर्वात मोठी बातमी आपण पाहतो आहोत. तेव्हा तालिबान्यांकडून ज्या नागरिकांचं अपहरण करण्यात आले ते सर्व भारतीय असल्याची माहिती मिळते. निवृत्त कर्नल सतीश ढगे सर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. सतीशजी, अतिशय मोठी बातमी म्हणावी लागेल, अपहरण झालेलं आहे भारतीय नागरिकांचं काबूल विमानतळावर. तुमची पहिली प्रतिक्रिया? नक्कीच अतिशय महत्वाची बातमी आहे आणि मी पुन्हा एकदा मागच्या 1 आठवड्यापासून जे मी त्या ठिकाणी सांगत होतो की तालिबान 2.0 हा जरी वर करणी दाखवण्याचा प्रयत्न करत असेल की आम्ही बदललेलो आहोत, तालिबानचा मूळ DNA तोच आहे आणि हे खरे तालिबानचे रंग आहेत असं आपल्याला या ठिकाणी म्हणावं लागेल. नक्कीच भारतासाठी ही प्रायोरिटी त्या ठिकाणी होतीच की प्रत्येक भारतीय त्या ठिकाणी आता सुद्धा जो आहे त्याला सुखरूपपणे भारतामध्ये कसं आणता येईल यासाठी भारत सरकार प्रयत्नशील होतं आणि जितक्या लवकरात लवकर ते आणता येईल त्यासाठी जे आपण प्रयत्न करत होतो. पण दुर्दैवानं आता तालिबानने जे आहे त्याचे खरे रंग दाखवायला त्या ठिकाणी सुरुवात केलेली आहे. या ठिकाणी आणखी दुसरी एक महत्वाची गोष्ट आपण लक्षात घ्यायला हवी की मुळात काबूलचं जे इंटरनॅशनल एअरपोर्ट आहे त्या इंटरनॅशनल एअरपोर्टची सुरक्षितता ही युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिकेच्या जिम्मे आहे आणि त्यांची सुरक्षा व्यवस्था तिथे असताना सुद्धा जर तालिबान्यांचं वर्चस्व त्या ठिकाणी प्रस्थापित होऊ शकत असेल आणि अमेरिकेचं मित्र राष्ट्र असणाऱ्या भारताला जर अशा प्रकारचा त्यांच्यामुळे धोका पोहोचत असेल तर नक्कीच ही सिरियस गोष्ट आहे आणि भारतानं आता आपले सगळे पत्ते, सगळे ऑप्शन्स ओपन ठेवायला हवेत. आपली सुरक्षितता, नागरिकांची सुरक्षितता हे आपलं आद्य कर्तव्य आहे आणि त्यासाठी सुरक्षेच्यासाठी जर डिप्लोमसीच्या माध्यमातून हा आपला प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नसेल तर आपल्याला लष्करी मार्ग सुद्धा जर गरज पडली तर त्याच्यासाठी सुद्धा भारताला तयारी ठेवायला हवी.
सर, तुम्ही असं म्हटलात की सगळे पत्ते आता भारतानं ओपन ठेवले पाहिजे, पण कुठले कुठले पर्याय असू शकतात भारताकडे आता? पण सगळेच पर्याय आहेत. म्हणजे सर्वात पहिल्यांदा जे आहे आंतरराष्ट्रीय दबावाच्या माध्यमातून, त्याचबरोबर बॅक चॅनल डिप्लोमसीच्या माध्यमातून तालिबान्यांशी बॅक चॅनल डिप्लोमसीच्या माध्यमातून या प्रत्येक नागरिकाची सुटका करून घेणं हे आपलं पहिलं काम असलं पाहिजे. आणि जर डिप्लोमसी त्या ठिकाणी ऍक्ट करत नसेल आणि आमच्या भारतीयांना त्या ठिकाणी इजा पोहोचवली जात असेल किंवा त्यांच्या जीविताला जर खतरा निर्माण होत असेल, तर मग आमचं एअरफोर्स, आमचं लष्कर हे कुठल्याही संकटाला सामोरं जायला तयार आहे. आणि एक प्लॅन बी म्हणून, प्लॅन सी म्हणून त्याची जर गरज पडली तर आम्ही आमच्या हद्दीच्या पलीकडे जाऊन सुद्धा आमच्या देशाचं रक्षण करण्यासाठी आणि आमच्या भारतीयाचं रक्षण करण्यासाठी तयार असावं. यासाठी जे आहे आपल्या खमक्या नेतृत्वामध्ये तशा प्रकारची निर्णय घेण्याची जर क्षमता असेल तर त्यासाठी सुद्धा आपलं लष्कर आणि वायुदल जे आहे ते सज्ज राहावं असं मला स्पष्टपणे वाटतं. सर, तुम्ही म्हटलात त्याप्रमाणे अतिशय लवकर तालिबाननं आपले रंग दाखवायला सुरुवात केलेली आहे. काय हेतू असू शकतो भारतीयांच्या अपहरणामागे नेमका तालिबानचा? हेतू सरळ सरळ त्या ठिकाणी तालिबान्यांचा या ठिकाणी आहे की त्यांना विरोध करणाऱ्या ज्या ज्या शक्ती असतील तर त्या शक्तींना जे आहे एक प्रकारे त्यांना दाखवणं की तुम्ही जर आमच्याशी सामोपचारानं भूमिका घेतली नाही, तुम्ही जर आम्हाला मान्यता दिली नाही, तुम्ही जर आमच्या मार्गामध्ये जर आडकाठी निर्माण केली तर नक्कीच जे आहे आम्ही अशा प्रकारचा त्रास तुम्हाला पोहोचू शकतो. भारताशी पंगा घेण्यामागे फक्त भारताशीच त्यांना पंगा घ्यायचा नाही, त्याच्या माध्यमातून सरळ सरळ भारत हे जे आहे अमेरिकेच्या आज घडीला जवळ असणारं राष्ट्र आहे आणि अमेरिकेच्या मित्र राष्ट्राला अशा प्रकारची हानी पोहोचवणं म्हणजेच एक प्रकारे जे आहे अमेरिकेला हानी पोहोचवणं, अशा प्रकारचा इनडिरेक्ट मेसेज तालिबानला या ठिकाणी द्यायचा असेल. आपण हे विसरता कामा नये की IC-814 जे हायजॅक 1990च्या दशकामध्ये झालं होतं, तर तसाच काहीसा प्रकार, हायजॅक जरी झालं नसलं तरी तसाच काहीसा प्रकार हा जो आहे सॉफ्ट भूमिका, बऱ्याच वेळेस भारताची मवाळ भूमिका आहे, अशा प्रकारचे एक पिक्चर आंतरराष्ट्रीय स्तरावर तयार जे होत असतं, तर त्या सॉफ्ट भूमिका असणाऱ्या भारताविरुद्ध आपल्याला काही त्या ठिकाणी करता येईल का, अशा प्रकारचा जो आहे अफगाणिस्तानचा प्रयत्न, अफगाणिस्तानच्या तालिबान सरकारचा या ठिकाणी प्रयत्न असणार आहे. आणि त्याच्या माध्यमातून इनडिरेक्टली मला वाटतं की अमेरिकेला त्यांचा मेसेज देण्याचा हा प्रयत्न आहे. सर, तुम्ही राहाच आपल्यासोबत, परंतु काबूल विमानतळावर नेमकं काय घडलं ते आपण पाहूयात. तालिबान्यांकडून भारतीयांचं अपहरण करण्यात आलेलं आहे. अतिशय मोठी बातमी आपण पाहतो आहोत. एअरपोर्टवर काय नेमकं घडलं? एअरपोर्टवर अडकलेल्या 150 भारतीयांचं तालिबान्यांकडून अपहरण करण्यात आलंय. भारतात परतण्यासाठी काबूल विमानतळावर ते प्रतीक्षेत होते. भारतीयांना ताब्यात घेऊन उत्तर गेटवरून त्यांना बाहेर नेण्यात आलं. अतिशय मोठी घटना म्हणावी लागेल. भारतीयांचं अपहरण करण्यात आलंय. सकाळी 10:30 वाजता 85 नागरिकांना घेऊन एक विमान काबूलहून निघालं. उर्वरित भारतीय नागरिक काबूल विमानतळावर प्रतीक्षा करत होते. एअरपोर्टवर अडकलेल्या 150 भारतीयांचं तालिबान्यांनी अपहरण केलेलं आहे. तेव्हा अतिशय मोठी घटना ही म्हणावी लागेल आत्ताच्या घडीची. अफगाणिस्तानमधून अतिशय मोठी बातमी, भारतीयांसाठी खास करून, विशेष करून महत्वाची. तेव्हा नागरिकांचं अपहरण केलेलं नाहीये, तालिबान्यांनी दावा केलेला. अतिशय मोठी बातमी पुन्हा एकदा येते आहे. नागरिकांना सुरक्षितरित्या 150 भारतीयांना विमानतळाच्या आत नेलंय असं तालिबान्यांकडून सांगण्यात आलेलं आहे. नागरिकांचं आम्ही अपहरण केलेलं नाही असा दावा तालिबाननं केलाय. नागरिकांना सुरक्षितरित्या विमानतळात नेल्याचं स्पष्टीकरण तालिबानकडून आता देण्यात आलेलं आहे. तेव्हा 150 भारतीयांना विमानतळाच्या आत आम्ही नेलेलं आहे असं स्पष्टीकरण दिलेलं आहे. तालिबाननं अपहरण केल्याचा दावा करण्यात येत होता, परंतु आता तालिबाननं हा दावा खोडून काढलाय. त्यांनी स्पष्टीकरण दिलेलं आहे की भारतीय नागरिकांचं आम्ही अपहरण केलेलं नाहीये असा दावा केलाय तालिबाननं. तर त्यांना सुरक्षितरित्या आम्ही विमानतळात नेलेलं आहे. 150 भारतीयांना विमानतळाच्या आत आम्ही नेलंय असं तालिबाननं स्पष्ट केलेलं आहे. तेव्हा भारतीय नागरिकांचं अपहरण केलेलं नाही असा दावा आता तालिबाननं केलाय. तेव्हा डॉक्टर शैलेंद्र देवळानकर, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक शैलेंद्र देवळानकर सर आपल्या सोबत आहे. सर, तालिबाननं आता दावा केलाय, तुम्ही ऐकला असेल, की आम्ही 150 भारतीयांचं अपहरण केलेलं नाहीये, तर विमानतळाच्या आत त्यांना नेलेलं आहे. तुमची पहिली प्रतिक्रिया? काही तांत्रिक अडचणीमुळे त्यांच्याशी संपर्क होऊ शकत नाहीये, पण आता आपण पाहतो आहोत की 150 लोकांचं अपहरण केल्याची बातमी आली होती आणि आता तालिबाननं त्यावरती स्पष्टीकरण दिलेलं आहे की 150 लोकांचं आम्ही अपहरण केलेलं नाहीये, तर त्यांना विमानतळाच्या आत सुरक्षितरित्या आम्ही नेलंय असा दावा तालिबाननं आता केलाय. मोठी बातमी आताच्या घडीची.
माजी लष्करी अधिकारी हेमंत महाजन सर आपल्या सोबत आहेत. महाजन सर, स्वागत आहे तुमचं एबीपी माझामध्ये. तुम्ही बघतायत 150 नागरिकांचं अपहरण केल्याची बातमी आली होती आणि आता तालिबाननं हा दावा खोडून काढलाय. त्यांचा असा दावा आहे की आम्ही 150 लोकांचं अपहरण केलेलं नाहीये. तुमची पहिली प्रतिक्रिया? असं आहे, अजून सुद्धा अनेक भारतीय अफगाणिस्तानमध्ये अडकलेले आहेत. जे बाहेर पडलेले आहेत ते बेसिकली वकिलात किंवा एम्बसीचा स्टाफ आहे. अनेक तिथे कामाकरता वेगवेगळ्या कॉन्ट्रॅक्टवरती काम करत होते आणि याच्याशिवाय सर्वात मोठा जो तिथे ग्रुप आहे, अनेक हिंदू आणि शीख तिथे हजारो वर्षापासून राहत आहेत, हजारो अगदी शेकडो वर्षापासून राहत आहेत आणि त्यांची संख्या 4000च्या आसपास आहे असं मानलं जातं. आणि त्या सगळ्यांना भारतामध्ये परत यायचं आहे, परंतु विमानात जागा नसल्यामुळे त्यांना आणता आलं नाही. तर म्हणून असे ग्रुप येण्याचा प्रयत्न करत असतील आणि त्यांना तालिबाननी किडनॅप केलं असेल, कारण तालिबान अशामध्ये माहीर आहे. कोणाला तरी किडनॅप करायचं, त्याच्याकडनं खंडणी वसूल करायची, म्हणजे हे पैसा कमवायचा त्यांचा हा एक मोठा उद्योगधंदा आहे. कारण अफगाणिस्तानमध्ये उद्योगधंदे हे अजिबात कुठलेच नाही दहशतवादाशिवाय. तर ही शक्यता नाकारता येत नाही. परंतु नेमकं काय झालं आहे हे आता सरकारी यंत्रणा सांगू शकते. परंतु एवढं नक्की की जे भारतीय तिथे आहेत त्यांना आपण लवकरात लवकर तिथनं बाहेर काढायला पाहिजे, जशी विमानतळं ठीक होतील. कारण अशा प्रकारच्या बातम्या येतच राहतील आणि तालिबान हा एक असा क्रूर म्हणजे एक ग्रुप आहे की तो पैसे कमावण्याकरता काहीही करू शकतो. म्हणून भारतीयांना सुरक्षित ठेवण्याकरता जेवढे तिथे आता 4000च्या आसपास किंवा अजून काही कमी जास्त असतील जे तिथे राहिलेले आहेत त्यांना आपण लवकरात लवकर तिथून बाहेर काढायला पाहिजे. कारण तालिबानवर विश्वास ठेवता येत नाही. आपल्याला आठवत असेल, कालचीच बातमी होती की तालिबाननी आपली जी वकिलात होती कंधारमध्ये ती लुटली. तिथे ज्या वकिलात ज्या गाड्या होत्या त्या लुटल्या आणि तिथे असलेलं सगळं सामान ते घेऊन गेले. आणि असंच त्यांनी इतरत्र सुद्धा केलंय, कारण भारताची काबूलच्या शिवाय इतर 4 शहरांमध्ये सुद्धा वकिलातीच्या ब्रांचेस होत्या आणि तिथे त्यांनी लुटालूट केलेली आहे. तर म्हणून जे भारतीय तिथे आता अडकलेले आहेत 4-5 हजारच्या आसपास असू शकतील, त्यांना आपण लवकरात लवकर तिथनं बाहेर काढलं पाहिजे. तालिबान ही विश्वास ठेवण्यासारखी संस्था नाही. सध्या ते दाखवण्याचा प्रयत्न करतात की आम्ही अतिशय आता चांगले झालेलो आहे, तालिबान 2 वर्षन जे आहे, परंतु ते काही करू शकतात. तर म्हणून आपण जास्त जास्त त्यांना लवकरात लवकर बाहेर हे आपलं सर्वात मोठं ध्येय असावं सध्या अफगाणिस्तानच्या आत. धन्यवाद हेमंत महाजन सर, तुम्ही दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल. तेव्हा मोठी बातमी या घडीची सगळ्यात ती म्हणजे 150 भारतीय तालिबान्यांच्या ताब्यात असल्याची बातमी आहे. परंतु तालिबाननं मात्र दावा केलेला आहे की आम्ही 150 भारतीयांना सुरक्षितरित्या विमानतळाच्या आत नेलेलं आहे, आम्ही त्यांचं अपहरण केलेलं नाहीये. गणेश ठाकूर आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत, आपल्याला अधिक माहिती देतील. गणेश, आधी दावा केला जात होता, बातमी आली की 150 भारतीय नागरिकांचं अपहरण झालेलं आहे, परंतु आता तालिबाननं असा दावा केलाय की आम्ही त्या भारतीयांना विमानतळाच्या आत नेलंय. नेमकं घडलंय काय? निलेश, आत्ताची लेटेस्ट अपडेट यामध्ये अशी आहे की तालिबानचे एक स्पोक्सपर्सन आहेत अहमदुल्ला वसीक यांनी ऑफिशियली ह्या बातमींचं खंडन केलंय. त्यांचं असं म्हणणं आहे की आम्ही 150 भारतीय नागरिकांना त्यांचं अपहरण केलं नाहीये आणि ज्या आपण आधी ही बातमी चालवली आहे की या बातमीनंतर त्यांच्याकडनं एक स्पष्टीकरण आलं होतं की आम्ही तर म्हणजे तालिबानचं असं म्हणणं होतं की आम्ही या सर्वांना एअरपोर्ट सुखरूप नेत होतो, आम्ही त्यांचं अपहरण केलं नाही. मात्र जसं या आधी महाजन साहेब म्हणत होते की तालिबानवर कोणताही भरोसा करू शकत नाही, कारण तिथे उद्योगधंदे नाही आहेत आणि त्यांचं मुख्य व्यवसाय आता पैसा कमवण्याचा मार्ग जो आहे तो असाच आहे की जे रेप्युटेड लोक आहेत, जे रेप्युटेड भारतीय आहेत किंवा ज्यांचा तिथं चांगला बिझनेस व्यवसाय होता, त्यांचं अपहरण करून त्यांच्याकडनं पैसे कमवून घ्यायचं किंवा त्यांच्या जे भारतीय किंवा दूतावासाचे जे अधिकारी आहेत त्यांचं अपहरण करून नेगोशिएशन करून काहीतरी आपले डील्स करून घ्यायचे. तर हा मुख्य उद्देश आता असेल, कारण पैसा कमवण्याचा उद्देश आता तालिबानकडे समोर निश्चित आहे आणि त्यासाठी हे केलं गेलं आहे का. याशिवाय आता अशा या परिस्थितीमध्ये भारत सरकारला देखील लवकरात लवकर मोठे पावलं उचलावे लागतील, कारण हळूहळू आता अशा बातम्या, अशा घटना तालिबानच्या तिथं गव्हर्नन्समध्ये होत राहतील. यामुळे आता भारत सरकारी ऍक्शन मोडमध्ये आहे. काल एअरफोर्सच्या विमानानं काही भारतीयांना काबूल इथून आणलं. आज पुन्हा 2 विमानांची माहिती मिळते की 85 भारतीयांना पुन्हा भारतात आणण्यासाठी एअरफोर्सचं C-130J एअरक्राफ्ट जे आहे 10:30च्या सुमारास तिथं फ्लाय करेल आणि त्यानंतर रिफ्युलिंग झाल्यानंतर तझाकिस्तानमध्ये त्याची लँडिंग होईल आणि याच विमानातनं 85 भारतीयांना आणण्याचा प्रयत्न होणार आहे. याशिवाय
आणखी 200 जे भारतीय आहेत त्यांना आणण्यासाठी एअरफोर्सनं C-17 विमान स्टँड बायवर ठेवले. म्हणजेच भारत सरकारचं जे जी नजर आहे या पूर्ण डेव्हलपमेंट वरती, त्याला पाहता भारत सरकारलाही हे स्पष्ट कळतं की आता लवकरात लवकर इव्हॅक्युएशन सेफ्टी यांच्या सेफ्टीसाठी लवकरात लवकर यांना बाहेर काढण्यासाठी सर्व प्रयत्न केले गेले पाहिजेत आणि यासाठी हे सरकारकडनं प्रयत्न सुरू आहेत. आपण या 150 नागरिकांच्या अपहरणाबद्दल अनऑफिशियली म्हणजे सोर्सेसकडनं ही माहिती मिळते की हे अब्डक्शन झालंय आणि त्यांना एअरपोर्टमधनं बाहेर काढण्यात आलंय आणि बाहेर काढून त्यांना एका तालिबानच्या सेफ हाऊस म्हणा किंवा जिथं या लोकांना ठेवतायत ते आता तिथं त्यांना ठेवण्यात आलं आहे. आणि आता भारत सरकार याच्याबद्दल पूर्णतः माहिती घेते. तालिबाननं ऑफिशियली याचं डिनायल दिलंय, मात्र त्यांच्यावर कोणताही विश्वास ठेवणं अद्याप तरी शक्य नाही. म्हणून या भारतीय नागरिकांमध्ये अशी माहिती मिळते की काही वकील आहेत, काही अफगाण सिख आहेत, काही हिंदू तिथं जे काम करतात ते आहेत, जे कॉन्ट्रॅक्चुअल लेबरर्स होते ते आहेत. म्हणून ह्यांचं लोकेशन काय, यांची आयडेंटिटी काय, हे सगळं आता सरकारकडनं ते निष्पन्न केलं जात आहे. त्यांचं लोकेशन घेण्यासाठी सर्व ज्या आपल्या एजन्सीज आहेत त्या एजन्सीज अलर्ट झाल्या आहेत आणि या एजन्सीजच्या माध्यमातून या 150 नागरिकांचं अपहरण झालंय तर ते कुठे आहेत याबद्दल सर्व माहिती घेतली जाते. आता भारत सरकारनं जे एक्सटर्नल अफेअर्स मिनिस्टर जयशंकर त्यांनी त्यांच्याकडनं माहिती घेतली जाते आणि आता या संदर्भात काय पावलं सरकारकडनं उचलली जातात हे बघावं लागेल. धन्यवाद गणेश दिलेल्या माहितीबद्दल. तेव्हा आताच्या घडीची हीच मोठी बातमी ती म्हणजे 150 भारतीय नागरिकांचं अपहरण करण्यात आल्याची माहिती मिळते आहे तालिबान्यांकडून. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.